श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आज आपण कोणतीही स्वामी सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामी स्तवन का वाचावे हे पाहणार आहोत. मन एकाग्र करण्यासाठी म्हणजेच दैनंदिन कामांमधून मन काढून स्वामींच्या चरणी लावण्यासाठी स्वामी स्तवनाची सुरुवात उपयोगी ठरते. स्वामींचे स्मरण जागृत करण्यासाठी म्हणजेच स्वामी स्तवन म्हणताना श्री स्वामी समर्थांचे नाम, स्वरूप आणि कृपा यांचे स्मरण होते. त्यामुळे सेवा अधिक दृढ श्रद्धेने सुरू करता येते. सेवेसाठी योग्य भाव निर्माण करण्यासाठी म्हणजेच सेवा केवळ एक विधी न राहता ती श्रद्धा, भक्ती, नम्रता आणि समर्पणाच्या भावनेने करण्यास स्वामी स्तवन मदत करते. मनातील चिंता व अस्वस्थता बाजूला ठेवण्यासाठी म्हणजेच स्वामी स्तवनातील प्रार्थनेमुळे मन शांत होण्यास आणि काही काळ सांसारिक विचारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. गुरुचरणी समर्पण करण्यासाठी म्हणजेच ही सेवा माझ्याकडून योग्य प्रकारे करून घ्यावी असा भाव मनात ठेवून सेवा सुरू करता येते. हा भक्तीतील समर्पणाचा भाव आहे. सेवेमध्ये सातत्य आणि श्रद्धा टिकवण्यासाठी म्हणजेच दररोज स्वामी स्तवन करून सेवा सुरू केल्यास एक सुंदर आध्यात्मिक दिनचर्या तयार होते आणि सेवेकडे मन अधिक सहज वळते. तसेच आपण केलेली स्वामी सेवा लवकर फलरूप होते. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्रं सुहास्यवदनं कथाटोपीचमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा पराप्तरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागे आदि मध्याग्र कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा वेदांसाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुख ही निश्चिती शेनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जे आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोनी इहलोक्य सौख्य देवो न परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावो या पैल तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त होवो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो बहुपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी समर्थ. केलेली सेवा श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा.